ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। कालपासून आपण मुंडक उपनिषद सुरू केलं आहे. मुंडक उपनिषदाने आपल्याला दोन विद्या किंवा आपल्या तत्त्वज्ञानाचा विषय मांडत असताना वेद दोन प्रकाराने विषय मांडतो. ती विद्या एक पराविद्या आहे आणि एक अपराविद्या आहे. पराविद्या म्हणजे परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची विद्या आणि अपराविद्या म्हणजे लौकिक विद्या, आपल्याला जीवनामध्ये जगण्याकरता उपयुक्त असणारी विद्या. या दोनही विद्यांचा विचार करताना इथे विषय साधारणपणे समांतर मांडलेला आहे. दोन्ही विषयांचा विचार बरोबरीने केला आहे, सारखा केलेला आहे. काल आपण बघतो आहोत तो मंत्र, काल आपण वाचला आणि 4 वेदांच्या संदर्भामध्ये आपण थोडंसं बोललो. तत्रापरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो अथर्ववेदः शिक्षाकल्पो व्याकरणं निरुक्तं छंदो ज्योतिषमिति अथ परा यया तदक्षरम अधिगम्यते. याचा अर्थ असं की इथे ह्या ठिकाणी तेथे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि त्याची जी अंग आहेत शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष, हे सगळ्या ज्या आहेत त्या अपराविद्या आहेत. या सगळ्या आम्हाला लौकिक जीवनामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या विद्या आहेत. तर अथ परायया, तर आता जी पराविद्या आहे ती तद अक्षरम अधिगच्छते, की ते अविनाशी ब्रह्म ज्याच्यामुळे समजतं ती विद्या ही पराविद्या आहे. आता जी व्यवहाराला उपयोगी ठरणारी अपराविद्या आहे त्या अपराविद्येमध्ये हे 4ही वेद येतात. या 4ही वेदांची मिळून 6 अंग असतात आणि क्रमाने या, आणि कशा करता ही 6 अंग आहेत वेदांची? कारण वेदांचे जे मंत्र आहेत त्या मंत्रांचे आम्हाला अर्थ मिळावेत, अर्थ कळावेत आणि त्या अर्थानुसार त्या वेदांचं चिंतन किंवा आपल्याला अनुसरण करायचं असेल तर त्याचा लाभ व्हावा, यासाठी म्हणून ही 6 अंग आहेत. या प्रत्येक अंगाने आम्हाला वेद अधिकाधिक स्पष्ट करून घेता येतो किंवा त्यामुळे आपल्याला त्याचं नेमकं आचरण कसं करायचं, जीवनामधल्या वेदाच्या त्या कर्मकांडाचा विचार करताना आम्ही ते केव्हा करावं, कसं करावं. यथा सांगते कर्म काही घडेना, निर्दोष कर्म तर कधीच करता येत नाही. 100% मनुष्याचं कर्म हे योग्य पुरं होतं असं नाही आहे. आज अगदी विज्ञानात सुद्धा आपण म्हणतो एफिशियन्सी इज नेव्हर इक्वल टू 1 किंवा 100, काय म्हणायचं असेल ते. तर तीसुद्धा कधी बरोबर पूर्णतः असत नाही. प्रत्येकामध्ये कुठे ह्युमन एरर आहे, कुठे काय आहे, परंतु येत राहतात. आता त्याची जी सगळी जशी कर्म योग्य प्रकाराने पार पडावं याच्याकरता म्हणून जसं गीतेने सांगितलं आहे की कर्माचे मार्ग म्हणजे कर्मयोग्य होण्याकरता काय आहे, अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैव चैवात्र पंचमा. त्यांनी सांगितलं या 5 गोष्टी जर बरोबर झाल्या तर कर्म जे आहे ते पुष्कळसं चांगलं होऊ शकतं, योग्य होऊ शकतं, योग्यतेच्या जवळ जातं. योग कर्मसु कौशलम म्हटल्यानंतर कर्मातली कुशलता प्राप्त होण्याकरता आपल्याला कर्म कसं करावं त्याकरताची ही अंग दिली आहेत. तसंच इथे की आपल्याला वेद कळून घ्यावा. वेद कळून घ्यावा म्हणजे वेदाचं ज्ञान समजावं, त्यांनी मांडलेला विषय समजावा, त्या विषयाचं जे विधिविधान आहे ते विधिविधान योग्य प्रकारे आपल्याला समजावं. याकरता म्हणून या 6 अंगांचा आपल्याला उपयोग होतो. आता पहिल्यांदा आपण काल बघितलं तसं की ऋग्वेद याच्यामध्ये सगळे प्रार्थना मंत्र आहेत, ते देवतांना आवाहन करणारे आहेत. आणि आपल्याला म्हटलं तसं की असं म्हटलेलं आहे
आपण आपल्या मनाने देवाला काही मागायला जाऊ नये. आपल्याला समजत नाही कोणत्या शब्दात आणि कसं मागावं. वेद हे मंत्र असल्यामुळे त्या मंत्रांच्या मध्ये पुन्हा आपली काही लुडबुड करू नये. ते मंत्र इतके प्रभावी आहेत, त्या मंत्रांनी इतक्या योग्य प्रकाराने भगवंताचे कसं संवाद साधायचा, मागायचं हे आम्हाला शिकवलं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन फार आपली बुद्धी चालवू नये आणि विषय समजून घ्यावा. आपल्याला आपल्या भावानी भगवंताशी काय संवाद साधायचा आहे तो नंतर साधावा, पण त्या मंत्रांच्या बरोबर मात्र आपण खेळ करू नये किंवा त्या मंत्रांमध्ये काय मागितलं आहे त्याच्यामध्ये मात्र आपण मागे पुढे काही करायला जाऊ नये, त्याचा प्रयत्न करू नये. असो, पण आता इथे पुढे सांगताना त्यांनी असं म्हटलं आहे की हा विषय सामान्य झाला, आपण आत्ता बोललो, पण ह्या प्रार्थना मंत्र आहेत. यजुर्वेदामध्ये संपूर्ण यज्ञ प्रक्रिया कशी अवलंबावी, तिचं कशा प्रकारे तो प्रयोग सिद्ध करावा, आपल्याकडे या प्रत्येकाला प्रयोग म्हटलेला आहे. मौंजी बंधन प्रयोग आहे, वास्तुशांत प्रयोग आहे, विवाह प्रयोग आहे. हे सगळे प्रयोग का म्हटलेले आहेत? कारण त्यामध्ये जे मंत्र आहेत त्या मंत्रांचे जे अर्थ आहेत त्यानुसार ती गोष्ट, म्हणजे घर आहे, घराचं वास्तुशांत केली आहे, याचा अर्थ त्या वास्तूमध्ये निर्माण होणारे, निर्माण झालेले, मुळात असलेले सगळे दोष आहेत ते दूर व्हावेत. आणि त्या दोषांचं निराकरण कोणत्या माध्यमातून करतोय आपण? मंत्रांच्या माध्यमातून. तसंच आहे आपले जे सगळे विधी आहेत किंवा काही संस्कार आहेत त्या सगळ्या संस्कारांच्या ठिकाणी सुद्धा ते प्रयोग आहेत. आणि म्हणून तो प्रयोग यशस्वी व्हायला पाहिजे. तो यशस्वी होण्याकरता त्याची सगळी अंग विचारात घेतली पाहिजेत. आता ती सगळी अंग ज्यांच्यामुळे आम्हाला अधिक स्पष्ट होऊन समोर येतात ते ही 6 अंग आहेत त्या वेदांच्या बरोबर असलेली. ही शिक्षा आहे, कल्प आहे, व्याकरण आहे, त्याचबरोबर मगाशी म्हटलं तसं निरुक्त आहे, छंद आहे आणि ज्योतिष आहे. आता जसं यजुर्वेदाचं झालं, सामवेद आहे. सामवेदामध्ये ऋग्वेदाचेच मंत्र आहेत, परंतु ते गायले आहेत. छंदांच्यामध्ये जसं एखादा मंत्र बसवावा तसं त्या ठिकाणी सामवेदांनी ते गेय पद्धतीने त्या मंत्रांचं, विशिष्ट मंत्रांचं गायन केलेलं आहे. आणि आपण ज्यावेळी छांदोग्य उपनिषद बघितलं, अगदी विस्ताराने बघितलं आहे, तिथे आपण ते उद्गीथ वगैरेचा विचार केलेला आहे. तिथे होता आणि मग कसे ते आपल्याकडनं गातात आणि तो गाणारा, उद्गीथ गाणारा कशा प्रकारे त्याच्या गायनामधून तो विषय किंवा तो मंत्र त्या ठिकाणी विशेष प्रभावीरित्या प्रकट करतो. सामाचं गायन आता जाता जाता सहज लक्षात आलं म्हणून सांगते की आत्ताचा एक काळ असा आला होता की आपल्याकडे सामवेद किंवा सामगायन करणारी मंडळी जवळजवळ शिल्लक नव्हती. म्हणजे सामवेदावरती अधिकार असणारी माणसं नाहीत. हळूहळू सामवेद नष्ट होतो की काय अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली आहे असं जाणवलं, त्यावेळी आपल्याकडे तिरुपती बालाजी संस्थांनी सामवेदाला पुन्हा ऊर्जित काळ यावा याकरता अभियान केलं. आणि त्यामध्ये जवळजवळ आत्ता अत्यंत उत्तम असे 100 सामवेदी ब्राह्मण आहेत की जे पहिल्या, म्हणजे ज्याला आपण तुकडी बाहेर पडली असं म्हणू, किंवा पहिला एक ब्राह्मणांचा वर्ग जो सामवेदामध्ये प्रवीण होऊन बाहेर पडला तो 100 लोकांचा बाहेर पडला. आता आणखीन त्याच्या पुढेही 5-7 वर्ष काय जवळजवळ 10 वर्ष लोटली असतील. आता आणखीनही त्यानंतर एकानंतर एक सामवेदी तयार होत असतील. पण सर्व वेदांच्या ठिकाणी त्याचं उत्तम प्रकाराने आकलन करून असणारे जे वैदिक आहेत त्यांच्यामध्ये सामवेद हाही गायन, सामवेदाचं करणं इतकाच महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे सामवेदाचं गायन करताना त्या रुचा कशा आळवायच्या, त्या कशा म्हणायच्या, त्याला कशा प्रकाराने रंजकता आणायची, ती गेयता मनुष्याला माधुर्यामध्ये कशी प्रकट करून त्याच्या मनाचं रंजन करायचं, किंबहुना मनुष्याच्या मनाच्या रंजनापेक्षा सुद्धा देवता रंजन आहे त्याच्यामध्ये. कारण असं आहे शेवटी गाताना म्हणजे आत्मसुखाकरता
किंवा मनुष्य जे करतो प्रत्येक गोष्ट ही केवळ आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती असं आहे की आपल्याकरताच आपल्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट बरी वाटते, मनुष्य करतो आणि स्वांत सुखाय बहुतेक गोष्टी केल्या जातात. तर असो, परंतु सामवेदाचं गायन हे परमेश्वराला प्रार्थना रूपाने आळवताना विशेषत्वाने गायनाच्या माध्यमातून आळवलं जातं. तो अथर्ववेद आता जो राहिला, आपण ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या तिघांचं कार्य किंवा त्याची व्याप्ती पाहिली तर आता अथर्ववेदाचा विचार केला तर जारण मारण उच्चाटन असं त्याच्यामध्ये विशेष रूपाने मांडलेलं आहे. बाकी कुठल्याही वेदांमध्ये मांडलं नाही. याची आवश्यकता का आहे का? तर आहेच. कारण शेवटी असं आहे, कितीही सज्जनता असली तरी सज्जनतेला टिकण्याकरता आणि सज्जनाला जगवण्याकरता जर समोरून येणारा जो हल्ला आहे तो हल्ला जर विपरीत मार्गाने येत असेल तर त्याला उखडून टाकणे किंवा त्याला परास्त करणे, त्याचा नाश करणे कामच आहे. आणि त्यामुळे जारण मारण आणि उच्चाटन या ज्या पद्धती आहेत या पद्धती आता आपण अनेक प्रकारांनी पाहतो आहोत. राजकारणात पाहतो आहोत, लोकांच्याकडे बघतो आहोत, राजकारणाकडे बघतो आहोत, समाजकारणी पाहतो आहोत, कलाकार पाहतो आहोत. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये किती कलाकारांचे गाते गळे बंद केले, किती कलाकारांच्या देहावरती व्यंग निर्माण करून त्यांची कला परास्त केली. बोलणारे आहेत, वक्ते आहेत, ज्ञानी आहेत. त्या ज्ञानीजनांना काही काही खायला घालून त्यांच्या बुद्धीमध्ये विस्मरण निर्माण करून देणं, अशा प्रकारे जी स्पर्धा आहे समाजामध्ये, त्या स्पर्धेत काही घडणाऱ्या गोष्टी फार चांगल्या असतात असं नाही. आणि त्याकरता योग्य मार्गाने म्हणजे जशास तसं असं जरी नाही म्हटलं तरीसुद्धा जो मार्ग अंगावरती हल्ला करणार आहे तो हल्ला परास्त करणं तर काम आहेच आहे. आणि त्याच्याकरता त्या जारण मारण उच्चाटनासारख्या समाजशास्त्राकरता आणि राजकारणाकरता असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या अथर्ववेदामध्ये आहेत. अथर्ववेद अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे. अनेक विषय अथर्ववेदामध्ये आलेले. आपलं राष्ट्रगीत जे वैदिक राष्ट्रगीत आहे ते अथर्ववेदामध्ये आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी देवतांचं अर्चन कसं करावं याचंही वर्णन अथर्ववेदामध्ये केलेलं आहे. आता इथे ह्या शास्त्रांचा विचार करू. पहिली जी अंग आहेत वेदांची त्यातलं पहिलं शिक्षा हे अंग आहे. तर त्यामध्ये वेदमंत्रांचा उच्चार कसा करावा याचे जे नियम आहेत त्या नियमांची सांगोपांग चर्चा केलेली आहे. त्यामध्ये त्या नियमांचा बारकाव्याने विचार मांडलेला आहे. आणि शिक्षा ग्रंथामधून तो वेद कसा गावा, तो कसा उच्चारावा, शब्दांचे उच्चार कसे व्हावेत या सगळ्याचा विचार शिक्षेमध्ये केलेला आहे. त्यानंतर त्यानंतरचे येणार आहेत ते कल्पसूत्र आहेत. त्या कल्पसूत्रांच्यामध्ये वेदमंत्र जे आहेत त्यांचा विनियोग कसा करावा, की मंत्र वाचल्यानंतर, मंत्र ऐकल्यानंतर त्या मंत्राचा प्रत्यक्ष यज्ञामध्ये विनियोग कसा व्हावा. म्हणजे पुष्कळ तो मंत्र उच्चारून आहुती द्यायची आहे का, तो मंत्र उच्चारून इतर काही ज्या यज्ञीय हवनीय वस्तू आहेत त्यांच्यावरती काही संस्कार करायचा आहे का, तो मंत्र उच्चारून इतर काही पदार्थांच्यावरती संस्कार करायचा आहे किंवा त्या पदार्थांची स्थापना करायची आहे. अशा वेगवेगळ्या कारणांकरता वेगवेगळ्या मंत्रांचं उपयोजन आहे. आणि म्हणून या ठिकाणी वेदमंत्रांचा विनियोग कसा करावा, ते मंत्र कसे यज्ञीय कर्मकांडामध्ये उपयोग करून घेऊन यज्ञीय कर्मकांड पुढे कसं न्यावं, त्याच्या एक आहे आपल्याकडे ज्याला आपण जे इलेक्ट्रॉनिक्समध्ये ज्याला आपण वेव्ह म्हणतो, ती जी काही वेव्ह आहे किंवा जी काही त्याच्यामधून निघालेला तो तरंग आहे त्या तरंगावरती आपण एक एक गोष्ट मॉड्युलेट करतो. म्हणजे नुसता जर स्पीकर समोर ठेवला तर बोलणाऱ्याच्या मुखातून निघणाऱ्या ध्वनीच्या ज्या लहरी आहेत त्या लहरी फक्त ध्वनी लहरीच पोचतील. पण जर आम्ही व्हिडिओ कॅमेरा घेतला आणि त्याच्याकरता आवश्यक असणारं जो उपकरण घेतलं तर नुसताच ध्वनी नाही जात, त्याच्याबरोबर ती जी लहर जाते
तिच्यावरती चित्रही मॉड्युलेट केलं जातं. त्यामुळे चित्र आणि ध्वनी, साऊंड आणि ज्याला आपण म्हणजे लाईट किंवा साऊंड आणि पिक्चर दोन्ही त्या ठिकाणी एकत्र येतात आणि ते दृश्य होतं. कारण त्याच्यामध्ये त्या माध्यमात जेव्हा फक्त साऊंड वापरला आहे तेव्हा ध्वनीच जातो, जेव्हा लाईट वापरला आहे तेव्हा चित्र जातं. आणि त्याबरोबर ही जी टेक्नॉलॉजी आज आपण वापरतो तसंच आहे इथे, की कोणताही जो मंत्र आहे तो मंत्र त्या यज्ञामध्ये जर वापरायचा आहे आणि त्या मंत्रांनी आपल्याला जर आहुती द्यायची आहे तर त्या मंत्रावरती ते कर्मकांड हे जोडलेलं आहे मंत्राशी आणि त्या कर्मकांडावरती हा मंत्र स्वार केला आहे आणि त्यामुळे त्या कर्मकांडाला फल देण्याचं सामर्थ्य आहे अशा यज्ञीय विद्येमध्ये अधिकारांनी सांगितलं जातं आणि त्याचं फल मिळतं. आणि जे फल त्या यज्ञामधून मिळवायचं आहे त्या प्रकारच्या फलाकरता त्या तसं कर्म केलं जातं. आणि म्हणून ते इथे म्हणतात की वेदमंत्रांचा विनियोग बरोबर तसाच झाला पाहिजे, तसाच केला पाहिजे. होता आहे, प्रतिहर्ता आहे, ब्रह्मा आहे, त्यामध्ये बसलेले जे सगळे ब्रह्मवृंद आहेत, कुणी कुणाला प्रेष द्यायचं आहे, कुणी कुणाला ओंकाराने तो विषय मांडायचा आहे, हे असे खूप त्यातले बारकावे असतात की ज्याच्यामध्ये हा मंत्र म्हणून हे असं केलं पाहिजे, तो मंत्र म्हणून ते कर्म केलं पाहिजे. तसं जर केलं नाही तर ते सदोष आहे आणि त्याच्यावर पुष्कळ चर्चा होते. काही आपण जर चर्चा ऐकायला गेलो तर आपल्याला सुद्धा कळेल की काही दोन परंपरा जर भिन्न असल्या तर ही परंपरा सांगते की अशा प्रकाराने ते कर्मकांड करताना मंत्रांचा उच्चार व्हावा, तर दुसरी परंपरा सांगते नाही नाही अशा प्रकारे नाही, या पद्धतीने त्यांचा उच्चार केला जावा, तो मंत्र म्हणावा आणि मग आहुती द्याव्यात, नाही मंत्राबरोबरच आहुती दिल्या जाव्यात, असे काही जे भेद असतात त्या त्या संप्रदायामध्ये त्या त्या परंपरेमध्ये. आणि आपण म्हणून असे भेद का निर्माण होतात, त्याचं कारण आहे की तो प्रयोग आहे यज्ञाचा, तो प्रयोग जो तो आपल्या परंपरेमध्ये सिद्ध करत असतो आणि तो प्रयोग सिद्ध होत असताना त्या अधिकारी ऋषींनी जेव्हा ते प्रयोग सिद्ध केले आहेत त्यावेळी त्यांना त्या मंत्रांचं दर्शन झालं आहे आणि मंत्रांचं दर्शन होताना त्यांना काही आदेश पण प्राप्त झाले आणि त्या आदेशानुसार त्यांनी तो त्या मंत्रांचा विनियोग आपल्या ठिकाणी ठरवला आहे. आणि असं होतं का तर आपण असं पाहतो आजच्या काळामध्ये सुद्धा अनेकांना अनेक मंत्रांची सिद्धी होते किंवा सिद्धी प्राप्त होते, मंत्र दिसतात आणि त्या दिसलेल्या मंत्रांचा विनियोग कसा करायचा, कशा करता करायचा, कशा प्रकारे करायचा याचंही ज्ञान होतं. तो त्या विषयातला अभ्यास आहे, त्या विषयातला अधिकार आहे. आपण जर बघितलं तर भारतामध्ये राजराजेश्वर शास्त्री द्रविड यांच्या ठिकाणी तो अधिकार फार मोठ्या काही ठिकाणी म्हणजे साधा, पण अगदी साधा विषय घ्या, जो अनुभव आमच्या आयुष्यात आमच्या लहानपणी आम्ही घेतलेला आहे. आम्हाला काही कळत नव्हतं पण आमच्या आईवडील आम्हाला तिथे नमस्काराला घेऊन जायचे का तर एक उत्तम वैदिक ब्राह्मण सप्तशतीचा पाठ करायचे. त्यांचा सप्तशतीचा पाठ इतका सुंदर असे की त्यांच्या घरात देवी साक्षात झोपाळ्यावर येऊन बसायची आणि झोपाळ्यावर हिंदोळा घेत ती तो त्यांचा सप्तशतीचा पाठ ऐकत असे आणि त्यांना देवीचं दर्शन होत असे तो पाठ करत असताना. तर त्यामुळे लोक त्यांच्या पाठाच्या लोकांना काही देवीचं दर्शन व्हायचं नाही पण त्या ठिकाणी ते झोपाळा मात्र हलताना दिसत असे आणि ते त्या ठिकाणी नमस्काराला जायचे. तर असं एक वातावरण विलक्षण भारलेलं असे. सांगण्याचा हेतू असा आहे की उपासना आपणही करतो, वेदमंत्रांचं पठण अनेकानेक लोक करतात ज्यांना अधिकार आहे किंवा ज्यांनी अभ्यास केला आहे किंवा एका मर्यादित स्वरूपामध्ये मंत्रांचं पठण केलं जातं. पण ते मंत्र काय भावाने उच्चारले जातात, त्या उच्चारण्याचं मागचं सामर्थ्य काय आहे, त्याचा जर विचार केला तर त्याचं जे फल आहे त्या फलाचं सामर्थ्य आपल्याला समजू शकतं. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं आहे म्हणजे हे कर्मकांड हे एक उगीच काहीतरी वेळ घालवणारं किंवा फार कशाचा तरी किस काढणारं असं नाही. त्यांनी किस नाही काढलेला त्याच्यामध्ये फलापर्यंत जाण्याकरता जी एक पूर्णपणाने सूक्ष्म अशी
त्याच्यामधली काटेकोर नियमाची अंमलबजावणी आहे ती करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि लोक असं म्हणतात की त्याच्यामध्ये बाल का खाल निकालना आहे, हे उगीच आपलं ते जास्त जास्त चर्चा करून तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न. तसं नाही आहे ते. जितकं जितकं त्याच्या खोलात जावं, जितका जितका तो बारकावा समजून घ्यावा, तितकं तितकं ती देवता तिथे प्रकट होते. गोव्याच्या वेळी जेव्हा गोवा मुक्ती आंदोलनाचा विषय सुरू झाला आणि तिथले जे एक शास्त्री होते ते माझ्या कल्पनेप्रमाणे बोरकर शास्त्री होते, ते आचरणशुद्धता, मंत्र सिद्धी उत्तम प्रकाराने, त्याचबरोबर एक तपामुळे वाणीला सिद्धी प्राप्त झालेली, वाणी सत्य होत असे आणि त्यांना कल्पना होती की आपल्याला वाचा सिद्धी आहे. जेव्हा अतिशय त्रास व्हायला लागला तेव्हा त्यांनी ठरवलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मी तिथली बांदिवड्याची लक्ष्मी आहे, त्या बांदिवड्याच्या लक्ष्मीच्या इथे मी सहस्रचंडी करेन जर गोवा मुक्त झाला तर. आणि ही बातमी पोर्तुगीजांना समजली की यांनी जर अशी सहस्रचंडी केली तर गोवा मुक्त होऊन जाईल, म्हणजे आपलं राज्य जाईल. आणि ह्या माणसाच्या बोलण्याला म्हणजे वाचासिद्धी असल्यामुळे इतकं सामर्थ्य आहे की ते करणार म्हणजे ती सहस्रचंडी होणार आणि ती त्या चंडीचा लाभ किंवा फल म्हणून या ठिकाणी काय जे घडेल आणि गोवा मुक्त होईल. तर आपल्याला सांगायचं म्हणजे त्यांना तुरुंगात टाकलं. आता त्यांना माहीत होतं हा मनुष्य तुरुंगात जगणारच नाही, कारण ह्या माणसाची आचरणाची कट्टरता इतकी भयंकर कट्टर आचरण होतं की तुरुंगामध्ये राहून ते पाणी झोप येणार नाही, ते आणून देतील त्यातलं खाणार काही नाही. तेव्हा त्यांना तुरुंगात ठेवल्यावर त्यांनी सांगितलं की आता मला कळतं आहे की माझ्याकडून सहस्रचंडी लक्षचंडी काय त्यांनी जे योजलं असेल त्यावेळी ते आता होऊ नये म्हणून मला तुरुंगात टाकलं आहे. माझा काही आता फार काळ राहणार नाही, पण मी आपल्याला सांगतो की आता त्वरित किंवा नजीकच्या काळामध्ये गोवा निश्चित मुक्त होणार आणि आपण हा जो माझा संकल्प आहे हा संकल्प आपण नंतर पुरा करावा. आणि तसंच झालं. ते तुरुंगामधून त्यांची सुटका केली नाही, पुष्कळ त्याकरता प्रयत्न झाले तरीसुद्धा सुटका झाली नाही आणि नंतर ते गेले. आणि लोकांची परिस्थिती त्या पारतंत्र्यामध्ये खूप अवघड होती आणि हळूहळू काळ बदलला. त्या मंदिरामध्ये असणारे जी मंडळी आहेत त्या मंडळींनी ठरवलं की आता आपल्याला सगळ्यांना शक्य आहे आणि मग आपण आता तो सहस्रचंडी पाडूया. त्यावेळी मनोहर पर्रिकर होते तिथे. मनोहर पर्रिकरांच्या समोरच तो सहस्रचंडीचा याग झालेला आहे. सांगण्याचा हेतू असा की ज्याच्याकडे सामर्थ्य आहे तो ह्या वेदमंत्रांच्या काशी ती तर तिच्या बाबतीमध्ये राजराजेश्वर शास्त्री द्रविडांचं चरित्र वाचण्यासारखं आहे. काशीला वाचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर राजराजेश्वर शास्त्रींनी केलं. काशीच नव्हे तर साक्षात मंदिर भगवंताचं शिवाचं मंदिर काशीचं ते वाचवण्यात किती हल्ले झाले असावेत त्यांच्यासमोर. आणि प्रत्येक वेळी काशी नरेशाला ज्यांनी सहाय्य केलं आहे ते राजराजेश्वर शास्त्री द्रविड आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारे कसाही हल्ला येऊ दे एवढं मंत्रांचं सामर्थ्य होतं की त्या मंत्रसामर्थ्याने एकदा त्यांनी मंदिरामध्ये त्याचा मंत्रांचा उच्चार करायला सुरुवात केली की फार दूरवरच्या अंतरापासून जाळ लागत असे, रस्त्यावरती आग पेटलेली असे, लोकांना समोर येता येत नसे. सैन्य जर समोर येऊ लागलं तर त्यांचे डोळे जे दृष्टी जात असे, डोळे जात असत आणि त्यांना पुढे काही करता येत नसे, परत निघून जावं लागत असं. इतकं सामर्थ्य जे जारण मारण उच्चाटन आहे ना, वाईट आहे असं नाही आहे. शेवटी स्वसंरक्षणाकरता काही गोष्टी कराव्या लागतात, असाव्या लागतात. तेही सामर्थ्य कुणाच्या तरी ठिकाणी असावं लागतं. ते सामर्थ्य अलीकडच्या अगदी अलीकडच्या काळातलं आपल्याला म्हणजे मला माहिती असलेले आजही असे पुष्कळ विद्यमान असतील शास्त्री पंडित की ज्यांच्या ठिकाणी त्यांच्या साधनेने त्यांनी आपल्या ठिकाणी काही सामर्थ्य प्राप्त करून घेतलेलं असेल. आणि त्यामुळे ह्या चारही वेदांच्या मध्ये असणारा जो आपण थोडासा लपलेला म्हणून किंवा त्या मंत्रांच्या मध्ये असलेलं जे सामर्थ्य आहे ते प्रकट करून घेण्याकरता, त्याची उकल करण्याकरता किंवा उद्घाटन करण्याकरता जे करावं लागतं ते किंवा त्याचं स्वरूप
किंवा त्याचे मंत्र हे सगळे जे आहेत ते आपल्याकडे त्यांनी सांगितलं आहे की कल्पसूत्रांनी त्याचा विनियोग सांगितला आहे. आणि निरुक्तामध्ये त्यांनी अर्थावर दृष्टी ठेवून दोघंही जण वेदमंत्रांचं सामर्थ्याचीच उकल करतात की आता ह्या मंत्रामधल्या ह्या शब्दाचा अर्थ काय असेल, हे पद आहे, हे पद कसं सोडवायचं, कारण ते एक तर उच्चारायचं कसं यात व्याकरण येतं. उच्चारण्याबरोबरच त्याच्यामध्ये तो जसा प्रयोग सांगायचा तसा या निरुक्तामध्ये अर्थ जो आहे तो अर्थ उकलून सांगायचा. तर तो अर्थ उकलून सांगताना नेमकं त्याच्या कशावरती भर द्यावा. आणि मग ती काय असतं, एकच शब्द असतो पण त्या पदाची जेव्हा फोड करायची तेव्हा इथे चतुर्थी घ्यायची, का इथे पंचमी घ्यायची, का इथे षष्ठीनी तो विषय सोडवायचा. नाहीतरी सगळं तत्त्वज्ञान कशावर चालतं. मूळ जे मंत्र आहेत त्या मंत्रांच्या एकेका पदाचा अर्थ लावताना तो चतुर्थीनी लावला, तो द्वितीयेनी लावला, तो षष्ठीनी लावला, बदलत जातो, एक एक दर्शन उभं राहतं. आणि त्यामुळे इथे त्यांनी सांगितलं आहे की निरुक्तामध्ये अशी शक्ती आहे की जी अर्थ दृढावते. म्हणजे त्या मंत्रातला जो अर्थ आहे तो आपल्याला सांगितला, काही प्रमाणामध्ये उकलला जाईल, पण ती जी उकल आहे ती यथायोग्य व्हावी अशी उकल करण्याचं काम कोण करत असेल तर निरुक्त करतं. आणि छंद आहेत, आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये सुद्धा कोणतंही गीत रचताना आता अलीकडे आपण मीटर म्हणतो, सगळे कवी मीटर शब्द वापरतात, पूर्वी छंद वापरत होतो. ल आणि ग, लघु आणि गुरु अशा पद्धतीने त्या अक्षरांचा विचार करत एकेका छंदाची निर्मिती झालेली आहे. आणि त्या छंदाप्रमाणे त्याचं गायन केलं जातं किंवा तो मंत्र त्या छंदात बसवला जातो. आता हा मंत्र या छंदात का, गायत्री छंदात का मंत्र आहे, त्या गायत्री छंदाचं काय वैशिष्ट्य आहे, असं प्रत्येक छंदामध्ये असलेल्या मंत्राचं विशेषता ही लक्षात घेतली जाते. आणि त्रिपाद गायत्री आहे, तिचे 3 पादच का घेतले, असा का छंद स्वीकारला, त्याच्यातनं कशा प्रकारचं सामर्थ्य प्रकट होतं, तो छंद घेतल्यानंतर त्याला नियम कोणता लागतो, त्याच नियमाप्रमाणे आपण आपले सगळे गायत्री म्हणतो की नाही. अगदी प्राकृतातले सुद्धा गायत्री आहेत. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात केला गणपतीचा गायत्री. त्याच्यापेक्षा मराठीमध्ये आलो, अगदी सुलभ गायत्रीचंच सूत्र घेतलं, श्रीराम जयराम जय जयराम, 3 पदामध्ये विभाग, श्री गुरु जय गुरु जय जय गुरु. त्रिपाद गायत्री आहे, 3 पाद केले. आता इतकं सोपं का करून ठेवलं, तो गायत्री जाता येता म्हणायचा कसा, या गायत्रीचे सगळे नियम आम्ही सांभाळायचे कसे, म्हणजे ते आम्हाला सांभाळता येत नाही, पण आम्हाला जाता येता भगवंताचं नाव घेता यावं, त्याकरता जी आपली देवता आहे त्या देवतेचा गायत्री श्री दुर्गे जय दुर्गे जय जय दुर्गे, त्रिपाद मंत्र त्रिपाद केला. श्री गुरु जय गुरु जय जय गुरु, श्री नारायण जय नारायण जय जय नारायण झालं. अशा प्रकारे सर्व मंत्र सगळ्यांचे गायत्री हे निर्माण करता येतात. त्या छंदामध्ये त्या छंदाचं महात्म्य, त्या छंदाचं महत्त्व, त्याचं सामर्थ्य आणि गेयता तर आहेच, त्याबद्दल वादच नाही. तशी ती रचना केली जाते. आणि त्यामुळे जसं शिवतांडवासारखं स्तोत्र आहे, त्या स्तोत्रामध्ये जो लय आहे, जी त्याच्यामध्ये दिलेली एक प्रकारची उत्तेजना आहे, त्याचे जे भाग आहेत म्हणा किंवा त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम साधला जातो. आणि त्यामुळे धगत 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 ज्वललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे प्रतिक्षणम मम, असं जेव्हा ते येतं तेव्हा जटाकटाह संभ्रम भ्रमण निलिंप निर्जन विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी, असा जो भाग आहे की एक छंदामध्ये त्याचं वजन, त्या वजनाचे परिणाम त्या ठिकाणी दाखवले जातात. अनुष्टुप छंद आहे, साधा आहे, सोपा आहे. संबंध गीता त्या अनुष्टुप छंदामध्ये जवळजवळ रचली गेलेली आहे, तिचे लाभ आहेत, तिचं काही सामर्थ्य आहे. अशा प्रकारे या छंदशास्त्रामध्ये पद्यपंक्ती निर्माण करताना त्या कशा कराव्यात, त्याचं स्वरूप काय असावं,
ते कसं घ्यावं, अक्षरांची संख्या कशी असावी, त्या एखाद्या वेळेला एखाद्या पदामध्ये किंवा एखाद्या श्लोकामध्ये एखाद्या ओळीत एखादं अक्षर मागे पुढे असतं, त्याबरोबर आपल्याला तो श्लोक म्हणताना किंवा आपल्याला ते रचना म्हणताना काय सूक्त असेल, स्तोत्र असेल, त्यावेळी ती एक एक शब्द जर तिथे जास्त वापरलेला असला तर तो तसा उच्चार करताना त्याच्या चालीत बसवून घ्यावा लागतो आणि पुढे न्यावा लागतो. किंवा आता साधी मराठी गीतांची, भावगीतांची रचनासुद्धा बघा, की काही ठिकाणी त्या मीटरच्या पेक्षा, त्या मीटरमध्ये बसणाऱ्या शब्दांपेक्षा जास्त शब्द किंवा अक्षर जर आलं तर त्याच्याहीमध्ये ती सगळी जुळवाजुळव करून घ्यावीच लागते. आणि म्हणून छंदशास्त्राचे नियम आहेत ते सुद्धा त्या ल ग क्रमानेच आहे. आपण मराठीमध्ये जर मराठी मीडियममधून शिकला असाल तर आपल्याला आपले हे छंद आपल्याला माहिती आहेत. इथे आपण त्या अलंकारांचा आणि सगळ्यांचा जो अभ्यास केला आहे व्याकरणशास्त्रात, त्यात ह्या छंदांचाही अभ्यास आला आहे. तसंच शेवटचा जो अंग आहे ते ज्योतिष आहे. कोणतंही कार्य करताना कालाची शुद्धता विचारात घ्यावीच घ्यावी. शुद्ध काल, योग्य काल आपल्याला जर आपल्या कार्य करताना विचारात घेता आला, अधिकस्य अधिकम फलम आहे. आपण मगाशी म्हटलं तसं कोणतंही कर्म करताना अधिष्ठानम तथा करता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैव चैवात्र पंचमम, या पाचही गोष्टींचा विचार केला तर कर्माची सफलता अधिकाधिक मिळवता येते. तसंच त्यांनी म्हटलं आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी घेतल्या की त्याच्याबरोबर कालाचा विचार जरूर करावा. काल मंगल आहे, आता शत्रूवरती हल्ला करायचा आहे तर मंगलकाल कशाला म्हणावं, त्यावेळी कोणत्या ग्रहांचा विचार करायला लागतो. जसं परिहार करण्याकरता आपण आता म्हटलं त्याप्रमाणे जारण मारण उच्चाटन नाही तरी आपल्याच देवतांची उपासना करताना सुद्धा आपल्याकडे अशी अनेक सूक्त आहेत की ज्या सूक्तांच्या उच्चारामुळे आपल्यावरती येणारी जी अरिष्ट आहेत ती अरिष्ट दूर केली जाऊ शकते. मग त्याकरताचा जो काल आहे, त्याकरताचा जो मुहूर्त घेतला जातो तो थोडा वेगळा असतो. त्याची संख्या, त्याच्यामध्ये केला गेलेला विचार किंवा त्याची सांगता. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की ज्योतिषशास्त्राचा विचार इथे करावाच करावा, बारकाईने करावा आणि त्याच्यामुळे मिळणाऱ्या फलामध्ये निश्चित फरक पडतो. आणि त्या लग्नाचा मुहूर्त कशाला काढायचा, मुंजीचा मुहूर्त कशाला काढायचा, चांगला दिवस बघून सत्यनारायण कशाला करायचा, हे सगळं जे आहे ते त्या कालाशी निगडीत आहे. आणि जितकं योग्य प्रकाराने कालाचा विचार अधिकाधिक करता येईल तितका त्याचा लाभ आपल्याला होईल. पण आता असं आहे, काही वेळा मनुष्य अतिरेक कोणत्याही गोष्टीचा झाला की समाजामध्ये त्याची चेष्टा होते आणि मग ते जे दूर जातं ते त्याच्या चेष्टेतून, आता ते ज्योतिष कसलं, ते काल कसलं, आणि तो मुहूर्त कसला, आणि ते तिथी कसली, वार कसला, नक्षत्र कसलं. खरं म्हणजे असं आहे की आपण प्रत्येकाने आपल्या घरात जर आपण कोणताही जे काय दाते पंचांग असेल, आता महाराष्ट्रामध्ये अधिक दाते पंचांग चालतं किंवा अलीकडे आणखीनही अनेक लोक पंचांग काढत आहेत, त्याप्रमाणे जे पंचांग आपण आपल्या घरी रोज सकाळी आपलं पंचांग उघडून आपण पंचांगाचं वाचन केलं पाहिजे. आजच्या दिवसाचं आज काय आहे, तिथी वार नक्षत्र करण पाहिलाच पाहिजे. एकदा त्याचं फल आहे. त्यांनी सांगितलं की रोज जर आपण पंचांग उघडून जर आजच्या दिवसाचं हे पाचही करणं पाहिली, पाचही गोष्टी पाहिल्या तर कालाची अनुकूलता आपल्याला प्राप्त होत जाते. ही जशी काही एक प्रकारे कालाची उपासनाच आहे. आपल्या घरात पंचांग आहे वर ठेवावं आणि रोज एकदा आजची तिथी काय, याचा वार काय, याचं नक्षत्र काय, तिथे सगळं एका रेषेस्त बघायचं असतं. काही फार मोठं बघावं लागत नाही, अर्ध्या मिनिटाचं सुद्धा काम नाही आहे. पण निश्चितपणाने पंचांग पाहावंच पाहावं. म्हणजे केवळ पंचांग टिकावं म्हणून नाही, एका मर्यादेमध्ये पंचांग टिकावं. म्हणजे आमची कालगणनेची पद्धती ही आमच्यापर्यंत राहावी आणि पंचांगाची जी 5 अंग आहेत ती हळूहळू, आता आज आपल्याला ते बघायचं कारण नाही, की 5 अंग हळूहळू समजून घ्यावीत. हा भाग आणखीन वेगळा. पण आपल्या कर्मांच्या करता निश्चितपणे पंचांगाचा उपयोग करावा. त्यानंतर ह्याच वेदांच्या ठिकाणी आयुर्वेद, धनुर्वेद यासारखे जे वेद आहेत
ते उपवेद आहेत. तेही मनुष्याचं जीवन उत्तम प्रकाराने जगण्याकरताच त्या वेदांचा विचार केलेला आहे किंवा ते ज्ञान आपल्यापुढे ठेवलेलं आहे. आता या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे असं की मानवी जीवनामध्ये ही जी अपराविद्या आहे, ही अपराविद्या जे सुख देते किंवा ती अपराविद्या जे फल देते ते लौकिक देते. तो मनुष्याला अभ्युदय देते आणि अभ्युदयाचा लाभ हा अपराविद्येतून होतो. आणि परमेश्वराला समजून घेणे, जाणून घेणे, त्याचं ज्ञान करून घेणे किंवा त्या दिशेने माणसाचा विचार असा आहे, भगवंताचं आकलन, ज्ञान किंवा प्रत्यक्ष त्याच्यापर्यंत पोचणं हे काही सोपं काम नाही. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते असंच आहे की अनेक जन्मांच्या शेवटी हे सगळं प्राप्त होतं. तर येथे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विणं. आपण जर आपल्या आयुष्यात उगीचच काहीतरी कुणी लोक असं समजतात, ते काही नाही, ह्या जन्मात झालंच पाहिजे, काय वाटेल ते झालं तरी आम्हाला या जन्मात मोक्ष मिळालं. कितीही वाटलं तरीसुद्धा आपण त्या साधनेच्या टप्प्यावर कुठे आहोत, आपला अधिकार काय आहे आणि त्यानुसारच आपल्याला जे प्राप्त व्हायचं आहे ते प्राप्त होणार आहे. त्यामुळे आपण या प्रक्रियेमध्ये आहोत. अशी घाई गडबड करून काही भागत नाही. किंबहुना ती घाई गडबड आपल्या ठिकाणी काही चमत्कारिक गोष्टी निर्माण करून जाते आणि फारसं योग्य काही निर्माण होत नाही. कारण कोणतंही एखादं व्रत असो किंवा कोणतीही एखादी जे विधीचा, विधानांचा, व्रतांचा किंवा जीवनामध्ये साधनेचा अवलंब करताना काही नियम म्हणून स्वीकारायचे असले तर आपलं बळ बघून स्वीकारावे. आपली जर ताकद नसेल, आपलं जर बळ नसेल तर आपण ते करू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या मराठीत म्हणतात तसं की तिसरी फजिती बरी नव्हे. कारण हे भलतंच काहीतरी करायला गेलो आणि आपली जर फटफजिती झाली तर काय करायचं. कारण असं आहे की जे ते व्रत, जे ते अनुष्ठान, जो तो नियम आपल्याला किती जमतो, आपल्याला कुठपर्यंत तो पालन करता येतो तितकाच करावा. दुसरा करतो म्हणून आपण करावं. काल आपण म्हटलं तसं की त्यांनी सरी घेतली म्हणून आपण फाशी घेऊ नये. करायचं आहे काय, त्याला शक्य आहे, तो ती बाई सोन्याची सरी गळ्यात घाली, मला सरी घालता येत नाही म्हणून मी फासच लावून घेईन, असं कसं होईल. असं मराठीमध्ये जेव्हा म्हणींनी सांगितलं जातं की दुसऱ्याचं बघून दुसऱ्याशी स्पर्धा, साधना किंवा जीवनात जे मिळवायचं आहे ते दुसऱ्याकडे बघून नाही मिळवता येत. आपल्याला आपल्या ताकदीने, आपल्या जोरावर जे करता येतं तेवढंच करायला नाही तर ते काही लाभदायी होत नाही. आणि दुसरं एक आहे, खूप तातडी आहे आपल्याला, मान्य आहे, पण तरीसुद्धा मग तितकी भावाची उत्कटता पाहिजे. कारण एका बाजूनी कर्म तरी पाहिजे, नाही तर दुसऱ्या बाजूनी भाव तरी पाहिजे. ठीक आहे, देहाने कर्म करण्याची ताकद नाही, पण देहात मावत नाही एवढी भावुकता अंतःकरणामध्ये निर्माण होते. त्या भावाचं काय, कारण तो भाव जो आहे तो इतका उत्कट आहे. तुकाराम महाराज म्हणतात तसं अनुरणीय थोकडा तुका आकाशा एवढा. कारण तो जो भाव आहे तो भाव इथे त्या देहात मावतच नाही. तो भाव इतका विस्तारित, इतका प्रसारित, इतका व्यापक होतो की ती व्यक्ती राहत नाही. तिच्या ठिकाणचं सामर्थ्य जे आहे त्या सामर्थ्याला एक अमर्यादता प्राप्त होते. आणि त्यामुळे तुकाराम महाराजांचं आपल्याला प्राप्त होणार आहे असं नाही, पण आपला त्याच्यामधली कमतरता किंवा आपलं दौर्बल्य, आपला कमीपणा कोणता आणि आपण त्याच्यामध्ये कशाने ते भरून काढू शकू, असं आपलं बलस्थान कोणतं आपल्याला कळलं पाहिजे. आपलं बलस्थान भावात आहे, भावाने उत्कट व्हावं. आपलं बलस्थान जर कर्म करण्याचं सामर्थ्य असणारा देह प्राप्त झालाय तर कर्मकांडाने करावं. कुठेही कमतरता नाही आहे. इतकं सुंदर आपल्याकडे वर्णन आहे की ईश्वराला जाणून घेणं, ईश्वराचं योग्य असं सांगोपांग ज्ञान करून घेणं, अगदी ज्याला अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या ठिकाणी ते ज्ञान जे ठसवून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करणं, हे प्रत्यक्ष ईश्वराच्या दर्शनासारखंच आहे. कारण ती प्रामाणिकता त्या सत्यापर्यंत नेते. तसंच आहे कर्मकांडाच्या बाबतीत सुद्धा. कर्मकांड ही तितक्याच
योग्यतेने, तितक्याच अधिकाराने, तितक्याच कटाक्षाने, तितक्याच भावाने जर केलं गेलं तर ते कर्मकांड शेवटी कर्मकांड राहत नाही, ते कर्मकांडही उचललं जातं. आणि त्यामुळे ते कर्मच मनुष्याला सर्व काही प्राप्त करून देतं. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदैव संतासी सता नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. हे समर्थांनी पुढं जाऊन सांगितलं. त्यांनी सांगितलं हे दिसायला सगळं वरवर साधं आहे, परंतु हे सगळं मनुष्याला परिसीमेला जाऊन अनुभव देणार आहे, किंवा त्याला परिसीमेची एक समर्थता, अनुभूती मिळावी, असं ते छोट्या छोट्या गोष्टीत स्वरूप आहे. म्हणून इथे ते म्हणतात की ही जी पराविद्या आहे ती पराविद्या सुद्धा वेदांमध्ये अंतर्भूत आहे. असं का म्हणतो? त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन असं म्हणताना डोळ्यापुढे विषय फक्त कोणाचा आहे? त्रैगुण्य विषया वेदा. हे जे वेद आहेत त्या वेदांमध्ये मांडलेला जो विषय आहे तो विषय या त्रिगुणाच्या सीमेत आहे, म्हणजे सत्वरजतमाच्या सीमेत आहे. परंतु इथे सांगताना विषय कसा मांडला आहे? त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भावार्जुन असं म्हटलेलं नाही आहे. म्हणजे याच्या पलीकडचं ज्ञान घे, तेही ज्ञान कशातही इथे म्हटलं आहे वेदातच. जसं अपराविद्येचं ज्ञान वेदांमध्ये आहे तसंच पराविद्येचं ज्ञानसुद्धा वेदातच आहे. तुला त्याच्याकरता बाहेर जाण्याची गरज नाही. आणि म्हणून ते म्हणतात की उपनिषद नाही का वेदात अंतर्भूत? उपनिषद कुठून आली? ज्या उपनिषदांच्या आधाराने तुम्ही ब्रह्मविद्या प्राप्त करता ती ब्रह्मविद्या उपनिषदांनी मांडली. ते उपनिषद कुठली? ती सुद्धा वेदातलीच आहे. म्हणजे उपनिषद वेदांच्या बाहेरची नाहीत. त्यामुळे वेद पराविद्याही देतो आणि अपराविद्याही देतो. म्हणजे एका विशिष्ट संदर्भामध्ये वेद जो आहे तो भगवंतांनी सांगताना म्हटलं आहे की त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. वेदांनी जो विषय मांडला आहे तो त्रिगुणाच्या मर्यादेत मांडला आहे. तो त्रिगुणाच्या मर्यादांच्या बाहेर जा. त्रिगुणाच्या मर्यादेच्या बाहेर असलेला विषय जो उपनिषदांचा विषय किंवा असणारा विषय तो विषयसुद्धा वेदातच अंतर्भूत आहे. म्हणून इथे मांडुक्य उपनिषदकार म्हणतात की अहो परब्रह्माचं यथार्थ ज्ञानसुद्धा आपल्याला वेदातूनच मिळणार आहे. त्याचं दर्शनही वेदातून मिळणार आहे. केवळ शब्दज्ञानाने काहीच साधत नाही. म्हणजे वेदांचंही शब्दज्ञान उपयोगाचं नाही, संतांचंही शब्दज्ञान उपयोगाचं नाही, किंवा आपण केलेली साधना केवळ शब्दांच्या पातळीवर असेल तर तीही उपयोगाची नाही. आपल्याकडे मला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुखमाई, म्हणवा तो दस दिसा फिरे, येतो भाई सुमिरन नाही. हे काही खरं नव्हे, ही काय हा काही जप नव्हे. कारण शेवटी असं आहे की शब्दच आहे. यज्ञानाम जपयज्ञोस्मी दोन्ही वापरलं आहे. अपराविद्येतला यज्ञ घेतला आहे, जप हाला पुन्हा यज्ञ म्हटलं आहे. त्या दोघांची तुलना केली आहे आणि भगवंत फल सांगतायत मोक्षाचं. तिथे यज्ञानाम जपयज्ञोस्मी, काय करावंस तू, कोणतं साधन अवलंबावंस. म्हणजे दोन्ही गोष्टी ज्या अपराविद्या म्हणून जर तुम्ही बाजूला केल्या तर तीच दोन साधनं घेऊन भगवंत पराविद्या सांगतायत. त्यामुळे गंमत अशी आहे की संदर्भ लक्षात घेऊन तो विषय जर बघितला तर इथे ते म्हणतात की पराविद्या असो की अपराविद्या असो या दोन्ही विद्या भगवंतांनी या मांडुक्य उपनिषदामध्ये मांडताना त्या वेदांपासूनच आलेल्या आहेत. त्यामुळे वेद संपूर्ण ज्ञान देणारा आहे, मोक्षाचंही ज्ञान देणारा आहे आणि लौकिकाचंही ज्ञान देणारा आहे. म्हणून धर्म कोणता? सनातन धर्म, जो वेदांवर श्रद्धा ठेवतो तो, वेदांनी जो प्रतिपादित केलेला आहे तो. आणि म्हणून तो श्रुतींचा धर्म. श्रुती म्हणजे वेद, म्हणून श्रुती स्मृती पुराणोक्त. मग ते पुढे का आलं तो भाग आणखीन वेगळा, किंवा त्या त्या गोष्टींचं प्रयोजन काय ते आत्ता आपल्याला इथे नको आहे, कारण आपला विषय श्रुतीशी मर्यादित आहे. आणि म्हणून इथे पुढे ते म्हणतात, आता वर्णन करताय त्याचं, यत्तद्रेश्यम अग्राह्यम अगोत्रम अवर्णम अचक्षुश्रोत्रम तत्पाणिपादम नित्यम विभुम सर्वगतम सुसूक्ष्मम तदव्ययम यद्भूतयोनिम परिपश्यन्ति धीराः. ते असं म्हणतात की
या ठिकाणी यत्तत म्हणाले ते जो आहे तो कसा आहे, अदृश्यम. अदृश्यम हे समजू शकत नाही. कोणत्याही शब्दात आपण पूर्वी जेव्हा छांदोग्य घेतलं त्यावेळी आपण पुष्कळ वेळ त्या विषयावरती दिला आहे की वाचारंभणम विकारो नामधेयम. शब्द उच्चारला की मर्यादा आलीच. शब्दामध्ये ज्ञान सामावूच शकत नाही, भाव सामावूच शकत नाही, भावना सामावूच शकत नाही, विचार सामावूच शकत नाही. त्याच्या पलीकडे राहतं. ज्याला जसं फार सुंदर वचन आहे की उपासना करत राहतो देवतेची, पण उपासनेत देवता नसते. तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासना. ब्रह्माचं स्वरूप तेच आहे ज्याची उपासना करताच येत. जी साधना म्हणून उपासना केली आहे परमात्मा त्याच्या पलीकडेच आहे. परमात्मा साधनेत बसलेला नाही आहे, साधना त्याच्यापर्यंत नेणारी आहे. काल जसं आपण म्हटलं तसं यमे वैशवृणुते तेन लभ्या तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वा. की तो प्रकट करतो तनु कोणासमोर, जे त्याला आवडतं ते तो करत राहतो. त्याला आवडतो ते करणं म्हणजे आमची उपासना आहे, म्हणजे आमची साधना आहे. पण साधना म्हणजे परमात्मा नव्हे. साधनेतून जे प्रकट होतं ते त्याच्या पलीकडे असतं. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की कुठलंही शब्दज्ञान म्हणून तर नायम आत्मा प्रवचन लभ्या. आमच्यासारखा 1760 ठिकाणी प्रवचन करत फिरतो त्याला काय येतं, पालथ्या गड्यावर पाणी. कारण जर स्वतःमध्ये काही गेलंच नाही तर शब्दज्ञानाचा उपयोग काय, नुसतं बोलत राहून उपयोग काय. सगळं वाचारंभणच आहे इथे, फक्त बोलणंच आहे ते. आणि म्हणून ते म्हणतात की ही जी पराविद्या आहे ती केवळ निष्ठा आणि उपासनेतून साधली जाते. निष्ठा असावी लागते, त्याकरता उपासना असावी लागते, आणि सर्वात शेवटी खरं म्हणजे गुरुकृपा असावी लागते, ईश्वर कृपा असावी लागते. गुरु मानले तर गुरु आहेत. भाग्याने आयुष्यात गुरु मिळाले तर त्याच्यासारखं भाग्य नाही. परंतु समजा गुरुपरंपरा नाही मिळाली, भगवंत आहे. भगवंताची उपासना करत राहू. भगवंत आपल्यावरती कृपावंत होतो आणि त्याच्या कृपेनी ते पराविद्येनी प्राप्त होणारं जे अनुभूतीचं ज्ञान आहे, जे ब्रह्मज्ञान आहे, जी ईश्वराची ओळख आहे ती होतेच होते. आता इथे त्यांनी म्हटलं आहे पुढे की हे कसं आहे तो परमात्मा. आता आम्हाला जो तो विषय पुढे न्यायचा आहे तर तो अदृश्यम, तो समजू शकत नाही, तो अग्राह्यम आणि त्याला पकडता येत नाही, अगोत्रम त्याला कोणतीही उपाधी नाही, अवर्णम त्याच्यामध्ये भेद नाहीत, तो काही असा वेगळा भेदाने सांगावा असा नाही, अचक्षुश्रोत्रम त्याला ज्ञानेंद्रिय नाहीत, तत्पाणीपादम त्याला कर्मेंद्रिय नाहीत, नित्यम. आता त्याची पॉझिटिव्ह लक्षणं, आता त्याची सकारात्मक लक्षणं सांगतायत. ही सगळी कोणती सांगितली, नकारात्मक लक्षणं सांगितली. आपल्याकडे लक्षणं सांगण्याच्या पद्धती दोन, एक व्यतिरेकाने सांगायचं आणि एक अन्वयाने सांगायचं. आता इथे काय सांगितलं, व्यतिरेकाने सांगितलं. हे व्यतिरेकाने सांगताना जसं सांगितलं जातं की अहम भोजनम नैव भोज्यम न भोगता. म्हणाले चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम ती अन्वयाने सांगण्याची गोष्ट आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वम न मुक्तीर न बंधा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे सगळं कसं आहे, हे सगळं अन्वयाने सांगितलं. अहम निर्विकल्पो, मी निर्विकल्प आहे, निराकार रूप आहे, आहे आहे आहे, ह्या पद्धतीने सांगणं हे अन्वयाने सांगणं आहे. आणि नाही 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 मनोबुद्धी अहंकार चित्तानी ना. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, मी चित्त नाही, मी गुरु नाही, मी शिष्य नाही, मी अन्न नाही, भोजन नाही, भोगता नाही, मी कोणी नाही, मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी अन्वयाने सांगितली. ही एक मांडणीची पद्धत आहे. का, कारण तो परमात्मा आम्हाला समजू शकत नाही. कशाने समजू शकत नाही, फक्त त्याची सकारात्मक मांडणी केली तर तेवढ्या मांडणीने तो आम्हाला कळत नाही. आम्हाला
त्याची व्यतिरेकाने पण मांडणी केली तर तो आम्हाला समजतो. आणि म्हणून इथे अहो तो आमच्या कक्षेत येत नाही, अहो त्याला आमच्यासारख्या उपाधी नाहीत, असं आधी वर्णन केलं. आणि नंतर काय केलं, तो नित्य आहे. तो नित्य आहे म्हणजे आम्हाला समजत नाही. तो नित्य आहे म्हणजे नेमका काय आहे, म्हणजे तो कसा आहे. आता भूतकाळात आहे, वर्तमान काळात आहे, भविष्य काळात आहे. पोपटपंची करून प्रवचनकार बोलतो, त्याला तरी कुठं कळतं त्याचं नित्यत्व काय आहे. कारण हा जीव आहे, अमर्त्य आहे, तो केव्हा तरी जाणार आहे, अनित्य आहे. हा सगळा संसार, हा प्रपंच, हे जगत अनित्य आहे. पण जे कालातीत असणारं, जे नित्य असणारं, जे कुठल्याही बाजूनी मोजायला गेलं तर त्याची नित्यता आपल्याला स्पष्ट करून सांगता येणारं असं जे त्याचं स्वरूप आहे, विभूम, सर्वदूर त्यांनी व्यापलेलं आहे. आपल्याला त्यातल्या त्यात व्यापलेलं आकाश दिसतं, की कुठेही गेलं तरी आकाश आहे. त्यामुळे आकाशाचं व्यापणं आम्ही समजू शकतो. पण सर्व व्यापक म्हणजे काय, व्यापून राहणं म्हणजे काय, या झाडात राहणं, या खोलीत राहणं, या सर्वदूर राहणं, या घरात राहणं, बाहेर राहणं, बगीच्यात राहणं, डोंगरावर राहणं, मधल्या पोकळीत राहणं, सर्वत्र तो व्यापून राहतो म्हणजे कसा आणि काय रूपात तो राहतो व्यापून, हे समजून घेणं अवघड जातं. पण तो असा नाही हे म्हणणं सोपं जातं. म्हणून ते म्हणतात की आपण त्याचा विचार करताना नेहमी अन्वय आणि व्यतिरेकाने करतो. सर्वगतम म्हणाले तो सर्वदूर आहे, सर्व ठिकाणी आहे, सर्वव्यापी आहे. तसा सुसूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म आहे. तो कुठेही जाऊ शकतो ना, सर्वगतम, सर्व ठिकाणी जाणार आहे, त्याला अडचणच नाही आहे. मरोजो मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. ज्याचा वेगच मुळी मनाचा आहे, असा तो कितीतरी वेगाने जाऊ शकतो. म्हणजे तो जावं लागतं का हे आम्हाला समजून घेताना आम्ही असं समजतो, मनोजवम मारुततुल्य वेगम. पण अगदी वायूच्या वेगाने जातो. पण परमात्मा त्या ठिकाणी आहे, ह्या ठिकाणी आहे, की त्याला काय सारखी धावपळ करावी लागते का, एकदा इथून तिथे पळत जा, तिथून तिथे पळत जा. तो तिथे असतोच. सर्वगतम, एकाच वेळी सर्व ठिकाणी तो राहिलेला आम्हाला कळत नाही. तो एका ठिकाणी एकाच वेळी सर्व ठिकाणी कसा आहे आणि तो सर्वज्ञ आहे हे दोन्ही कळणं अवघड आहे. सर्वज्ञत, हे सर्व ठिकाणी एका वेळी हो, अमेरिकेतला सुद्धा माणूस मारुतीची उपासना करतो. भारतातला आम्ही कोणी व्यक्ती किंवा आमच्यातला कोणी तोही हनुमान चालीसा वाचून उपासना करतो. ह्यालाही हनुमानाचा अनुभव येतो, त्यालाही हनुमानाचा अनुभव येतो. आता तो केव्हा उपासना करतो, हा केव्हा उपासना करतो, ह्याची रात्र दिवस केव्हा, त्याचा रात्र दिवस केव्हा, तो भगवंत काय सारखी पळापळ त्याला करावंच लागत नाही. आम्हाला वाटतं की तो सर्वदूर आहे, पण तो सर्वदूर व्यापलेलाच आहे. पण तो व्यापलेला आहे म्हणजे कसा आहे आम्हाला कळत नाही. म्हणून सर्वगत हा शब्द आम्ही वापरला, जो सर्वदूर जाऊ शकणार आहे. म्हणजे त्याचा लाभ आपल्याला कुठे होतो, आपल्याला तिथे होतो, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या, चाल वाटे आम्हा तुझाची आधार. कारण तो आम्हाला सर्वदूर घेऊन जाणार आहे. घेऊन जातो म्हणजे याचा अर्थ मी चालायला लागलो की माझ्याबरोबर येतो, माझ्या मागे येतो, माझ्याबरोबर असतो. निजामपूरकर बुवांचं खूप प्रेम होतं प्रभू रामचंद्रांवर. त्यांना असं वाटायचं की आपल्याला कधीतरी रामरायांनी दर्शन द्यावं. इतक्या प्रेमाने आपण कीर्तन सेवा करतो, तर एखाद्या वेळेला रामरायांचं दर्शन होईल तर किती बरं. आणि खूप अशी तळमळीने त्यांच्या मनातली इच्छा असते. पण कधी रामराय भेटले नाहीत, वाईट वाटायचं त्यांना. एकदा आपल्या घरी यायला निघाले, रात्र झाली होती, कुठे ज्या गावाला गेले होते, जरा रस्ता चुकले. तेच त्यांना असं वाटलं की आपल्या मागून कोणीतरी चालत येत आहे. केव्हापासून आपण चालतोय आणि मागून मागून कोणीतरी येत आहे. त्यांनी सहज मागे वळून पाहिलं तर एक लहान 10-12 वर्षाचा मुलगा होता. त्यांच्याला का रे बाळा, तू पण माझ्या इकडेच राहतोस का, मला सांग तरी त्यांच्या घरी जायचं आहे, त्यांचा पत्ता काय. तो म्हणाला, चला चला आजोबा, मी तुमच्याबरोबर येतो, तुम्हाला त्यांच्या घरी सोडतो. तो आला त्यांच्याबरोबर आणि त्या मुलाबरोबर ते निघाले. काय छान आहेस तू, किती गोड बोलतोस, मला तू फार आवडला. त्याला बघून ते अगदी मोहित झाले, प्रेमात पडले त्या मुलाच्या. आणि त्याच्याबरोबर आले. ते म्हणाले, आता हे तुमचं घर आलं हा आजोबा,
आता माझंही घर आलं आहे, मी इथे थांबतो, तुम्ही पुढं जा, तिथेच तुम्हाला ते घर या 4 घरानंतरचं घर. म्हणाले ठीक आहे, आता मला सुद्धा कळला रस्ता या गल्लीत आल्यानंतर. तो मुलगा मी जातो म्हणाला आणि आजोबांनी त्या मागे वळून म्हणजे निजामपूरकर बुवांनी पाहिलं, कोणीच नव्हतं तिथे. ते म्हणाले साक्षात रामराय भेटून गेले, तरी त्यांनी मला इथे आणून सोडलं, तरी मला कळलंच नाही की प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. आता हा जो सर्वगत आहे आणि सुसूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म आहे तो, कोणत्या क्षणी तुमच्यासमोर उभा राहील आणि कोणत्या क्षणी लुप्त झालेला असेल, तो नाहीच आहे आता तिथे. ज्या ठिकाणी दिसला होता तिथे नाही. यांना सुद्धा तसंच झालं ना. आपल्या तुलसीदासांना दर्शनाची कोण ओढ, एकदा झालं, दोनदा झालं. म्हणाले मारुतीराय म्हणाले, अहो तुम्ही सारखे हुकवताच दर्शन आणि मला म्हणता रामरायाचं दर्शन द्या. देणार कसं? आता म्हणाले मी देतो, या चित्रकूटावर बसलात ना, आता तुम्हाला चित्रकूटावरच रामरायांचं दर्शन देतो. तर म्हणाले कसं? बसा म्हणाले, चंदन काढत लोकांना तिलक करा, इथे येणाऱ्या लोकांना तिलक लावा. म्हणाले उत्तम. मोठं सहाण घेतात, खोड घेतात आणि चंदन उगाळत बसतात आणि आल्या गेलेल्या लोकांना तिलक करत असतात आणि तुलसीदास आपले रामनाम घेत असतात. तर 2 मुलं आली. म्हणाले बाबूजी आम्ही तिलक करो. म्हणाले हां, हे आपल्या भावात आहेत आणि प्रभू रामचंद्रांच्या नामस्मरणात मग्न आहेत. त्यांच्या काही लक्षात येत नाही. ते चंदन घेतात आणि त्या दोघांना तिलक लावतात. ती 2 मुलं तिथेच उभी असतात. मारुतीरायवरून म्हणतात झाडावरून, म्हणाले अरे राम आणि लक्ष्मण आहेत, जरा वर डोळे करून बघ, तुला कळेल की तुलाच दर्शन द्यायला ते आलेत. भगवंत त्या रूपात आला. ते तुलसीदास म्हणतात, तुलसीदास चंदन घिसई तिलक करे रघुवीर. म्हणाले तुलसीदासाचं आपलं चंदन उगाळणं चाललंय आणि माझ्या हातातनं चंदन घेऊन त्यांना तर मी लावलंच, पण ती 2 लहान मुलं इतरांना सुद्धा तिलक करतायत. जे चित्रकूट के मूळ दोहा असा आहे, चित्रकूट के पर्वत पर भई संतन की भीर तुलसीदास चंदन घिसय तिलक करत रघुवीर. म्हणाले त्या ठिकाणी इतकं भगवंताचं जे रूप आहे, असं अव्यय, अविनाशी, सुसूक्ष्म आणि तसंच सर्वगत, नित्य, काय म्हणावं त्याला, हे सगळंच्या सगळं अनुभवाला संतांना जेव्हा भगवंताचं दर्शन होतं तेव्हा अनुभवाला येतं. यद्भूत योनिम, सर्व प्राण्यांच्या जन्माचं जे कारण आहे, परिपश्यंती धीराहा, त्याला कोण बघतं? धैर्यशील पुरुष बघतात, तत्ववेत्ते बघतात. कारण त्या तत्ववेत्यांच्या ठिकाणी उपनिषदांनी त्यांना जे वापरलेलं विशेषण आहे किंवा प्रबोधन आहे, ते त्यांच्याकरताचा शब्द धीरा हा असाच आहे. ते म्हणतात जे उपाधीमध्ये अडकलेले नाही आहेत, असे उपाधीच्या पलीकडे गेलेले. कारण सगळं सुटणं फार अवघड आहे. आपल्या हाताला जरा एक फोड आला आणि दुखायला लागला तर ती वेदना आपल्या संबंध दिवसाला 8 प्रहर व्यापून असते. सगळा दिवसभर आमच्या डोक्यामधला विषय जात, सगळ्या देहाला ती आम्हाला व्यापून राहिली असं वाटतं. नाही बाबा आज काही बरं नाही, आज काही करवत नाही, आज काही खावत नाही, आज अगदी ताप आल्यासारखं झालं आहे, आज झोपून राहावं असं वाटतं आहे, का तर तो फोड ठसठसतोय, तो दुखतोय. बस एवढंसं घडलं तरीसुद्धा मनुष्याच्या ठिकाणी सगळं सुटतं. कारण उपाधी त्याच्या इतक्या बलवान आहेत आणि हे धीर पुरुष असे आहेत. काहीही असो, रमण महर्षींचं चरित्र पाहिलं तर आपल्याला कळतं. एवढा कॅन्सर आहे, पण रमण महर्षींना कधी ते म्हणाले हाताला झाला आहे त्याचं काय, तो हात बघेल काय करायचं आहे. आपला तर व्यवहार सगळा चालेल. हे सगळं प्रवचनकाराला, व्याख्यात्याला बोलणं फार सोपं आहे, परंतु लहान लहान गोष्ट सोसायची वेळ आली की मनुष्याला अवघड आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की ते धीर पुरुषच त्याला बघू शकतात. कारण तो परमात्मा जो आहे तो काल आणि स्थल यांच्या मर्यादेच्या पलीकडे आहे. तो इंद्रियांच्या पलीकडे आहे, दशेंद्रियांच्या पलीकडे आहे. ही इंद्रियांची बहिर्मुखता आम्हाला दिली आहे, ती दिली नसती तर आम्ही जगलोच नसतो. आम्हाला जीवन जगण्याकरता ते आवश्यक आहे, परंतु ब्रह्मबोधाकरता तीच आपत्ती आहे. आमची बहिर्मुखताच आम्हाला आपत्ती आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की परब्रह्म जे आहे त्याची जी व्यतिरेकाने सांगितलेली लक्षणं आहेत ती लक्षणं घेऊनही ते सांगतात
की आमचे डोळे आम्हाला काय देतात, आमचे कान आम्हाला काय देतात, आमची इंद्रिय आम्हाला काय देतात. आम्हाला या प्रत्येकामध्ये गुंतून पडावं लागतं. त्याला ह्या कशाचीच आवश्यकता नसते. तो केवळ ज्ञानाच्या स्तरावर आहे आणि ज्ञान हेच सर्व व्यापक आहे. ज्ञान हेच आम्हाला ज्ञात होणारं रूप आहे, स्वरूप आहे, विचार आहे, चिंतन आहे, भाव आहे किंवा जाणीव आहे. कोणत्याही रूपात बघा, त्या स्वरूपात आम्हाला तो ज्ञानरूपानेच त्यातल्या त्यात समजू शकतो. म्हणजे अशरीरी रूपामध्ये बघायचं असेल त्याला तर म्हणाले त्याची सगळी लक्षणं इथे त्यांनी सांगितली. आणि मग ते पुढे जे स्वरूप सांगतात ते म्हणाले तो कसा जग निर्माण करतो आणि हे सगळं जग निर्माण करून तो कसा राहतो याचा विचार आपण उद्याला करू. आजचा विषय आपण इथे थांबू. श्रीकृष्ण.